बांके बिहारी हे मंदिर भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये असणाऱ्या मथुरा जिल्ह्यातल्या वृंदावन शहरात वसलेलं एक हिंदू पवित्र मंदिर आहे आणि हे मंदिर समर्पित आहे बांके बिहारी यांना, म्हणजेच राधा आणि कृष्णाचं जे एकत्रित रूप आहे त्यांना। आणि याचं जे मेन मंदिर म्हणजे जे सुरुवातीचं मंदिर होतं ते होतं निधिवन इथं आणि त्यानंतर साधारण 1864 साली हे बांके बिहारीचं मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर इकडे बांके बिहारीची मूर्ती जी आहे ती प्रतिष्ठापित करण्यात आली। राधा आणि कृष्ण या दैवी जोडप्याचं एकत्रित रूप म्हणजेच बांके बिहारी। शास्त्रानुसार बांके म्हणजे वाकलेला आणि बिहारी म्हणजेच विहारी किंवा आनंद घेणारा, अशा प्रकारे 3 ठिकाणी वाकलेल्या कृष्णाला बांके बिहारी हे नाव पडले। या मंदिरामध्ये बांके बिहारीची पूजा लहान मुलाच्या रूपात केली जाते आणि इथे पहाटेची आरती केली जात नाही आणि मंदिराच्या आवारात कुठेही घंटा लावली जात नाही, कारण यामुळे बांके बिहारींना त्रास होऊ शकतो। आणि तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की बांके बिहारीचं दर्शन अखंड न होण्यासाठी दर 5 मिनिटांनी पडदा जो आहे तो वारंवार बंद केला जातो, कारण असं म्हणलं जातं की बिहारीच्या डोळ्यात डोळे घालून जर अतिशय प्रेमाने जर तुम्ही मूर्तीकडे बघत राहिलात तर बांके बिहारी आपल्या भक्तांसोबतच निघून जातात मंदिर रिकामं ठेवून, त्यामुळं असं पडदा बंद केला जातो। वृंदावन संगीतकार आणि संत स्वामी हरिदास यांनी बांके बिहारी यांना प्रकट केले होते की ज्यांना ललिता गोपीचा अवतार असंही मानलं जातं। तर ललिता गोपी कोण, तर हिंदू धर्मामधल्या जे राधा आणि कृष्णाच्या पारंपरिक अशा 9 प्रमुख गोपी होत्या त्यामधल्या एक गोपी ललिता। स्वामी हरिदास हे प्रसिद्ध गायक तानसेन यांचे गुरु होते आणि एका आख्यायिकेनुसार एकदा त्यांच्या शिष्यांच्या विनंतीनुसार स्वामी हरिदासांनी निधिवनामध्ये श्याम श्याम या दैवी जोडप्याच्या स्तुतीमध्ये एक श्लोक गायला आणि तो श्लोक ऐकून राधाकृष्ण हे दिव्य जोडपे त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि स्वामी हरिदासांच्या विनंतीनुसार ते दैवी जोडपे एकात विलीन झाले आणि बांके बिहारीची पाषाण प्रतिमा त्यांच्यासमोर प्रकट झाली। स्वामी हरिदास यांनी याच मूर्तीला कुंज बिहारी किंवा बांके बिहारी असे नाव दिले आणि नंतर तेच मूर्ती निधिवन इथून बांके बिहारी मंदिर वृंदावन इथं हलवण्यात आले। बांके बिहारी भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं, त्यामुळं अशा या मंदिरात नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच।